आज भरी महफिल में तेरा ही नाम होगा. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज असाच एक रॅन्डम व्हिडिओ बनवतोय. आज थोडा वेळ होता माझ्याकडे, घरी बसून थोडा कंटाळा आला. आज रविवार होता, म्हटलं चला आज बाहेर फिरून येऊया. थोडं जास्त कुठे लांब नाही जात आहे, घराच्या शेजारी तसं इकडे फिरतोय. बरेच दिवस पवईला गेलो नाही, तर म्हटलं चला आज तिकडेच जाऊन येऊया. आता मी आहे साकी विहार रोडवरती आणि समोर आहे तो LNTचा ब्रिज. भाई आयटमला कसा घेऊन फिरते बघा एवढं छोट्या गाडीवरून. आणि चायला आमच्याकडे गाडी आहे, अशी गाडी आहे तरी आम्हाला कोण भेटत नाही. वा, म्हणजे हे बघा, ज्यांच्याकडे चांगल्या गाड्या आहेत त्यांच्याकडे सुद्धा गर्लफ्रेंड आहेत. आणि एक दाखवतो जो घेऊन चालला आहे. म्हणजे भाई साहब, आम्ही सिंगल म्हणजे आता आम्हाला लाज वाटायला लागला. खरं म्हणजे आम्हाला प्राऊड वाटत होतं की आम्ही सिंगल आहोत, पण आता आम्हाला लाज वाटायला लागलं. कारण दाखवतो तुम्हाला. हे बघा भाई साहब, ह्या गाडीवरती सुद्धा पोरी पटवता येतात, फक्त तुमच्याकडे गट्स पाहिजेत, समजलं. हे इकडे हार्दिक स्वागत गणेश भक्तांचे. जेव्हा हे होतं आपलं मागे गणेश चतुर्थी, तलावाचे विसर्जन, तलावामध्ये विसर्जन झालं, त्याचं डेकोरेशन अजून काढलेलं नाही आहे. इथे भुट्टा खायला खूप मजा येते, पण लिंबू सरबत आता पिऊ शकत नाही कारण थंडीचे दिवस आहेत. उन्हाळ्यात जरा बरं वाटतं प्यायला. हा रामबागचा ब्रिज उतरल्यानंतर परत या साईडला आहेत, पण ह्या वेळेला मी आता घुसू शकत नाही आतमध्ये, कारण सगळे कपल्स लोक बसलेले असतात, त्याच्यामुळे बरं नाही वाटत जायला तिकडून. कारण माझ्या व्हिडिओज जे आहेत फॅमिली लोकसुद्धा बघतात, तर ते दृश्य मी सगळ्यांसमोर दाखवू नाही शकत. हे बघा, इकडे मस्त सगळे बसलेत आरामात. इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. आता मी पोहोचणार आहे पवई प्लाझा सिग्नलजवळ. माझ्या गाडीला इंडिकेटर नाही, त्याच्यामुळे काय आहे, मला प्रत्येक वेळेला लक्ष द्यावं लागतं की मागून कोण येतं आहे, असं राईटला टाकताना गाडी. टू फन गो. सुटलेला आहे सिग्नल. चला बाबा चला. इथून मी आता मित्राला फोन करतो. जर मित्र असेल गिटारिस्ट तर आम्ही एकदा बसूया असं वाटतं आहे. अरे 9:30 वाजले, खूपच वेळ झाला आहे. नको 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 नको. आम्ही जर बसलो तर 1-1.5 तास कुठे नाही गेला. मग ही बिल्डिंग बघा कशी मस्त सजवले म्हणजे लाईटिंग. वाव. असंच फिरत असताना अचानक मनात आलं की चला घाटकोपरवरून जाऊन येऊया. घाटकोपरला जाऊन थोडं तिकडे बघू मार्केटमध्ये काय शॉपिंग वगैरे. आणि मला घड्याळ घ्यायचं यार. मी घड्याळ रिपेरिंगला दिलं आहे, पण ते तो देतच नाही आहे घड्याळ अजून. आता करूया असं करून अजूनपर्यंत वाट बघायला लावले. पण ठीक आहे, उद्या देईन असं बोलला आहे, पण त्याच्या भरोशावर राहून चालणार नाही. पण काहीतरी पाहिजे हातामध्ये, म्हणून घाटकोपरला जातो, एक चांगलं असं घड्याळ चूज करतो आणि मग रिटर्न घरी. विक्रोळीच्या वर्षानगरमध्ये पोचलो आहे. पहिले इथे आतमध्ये राहायचो मी, या कमानीच्या आतमध्ये. झाली 5-6 वर्षे जास्त होऊन गेली. तिकडून आता मी शिफ्ट झालो आहे दुसरीकडे.
आता जस्ट कैलास कॉम्प्लेक्स क्रॉस केलं आहे आणि मी आता खाली विक्रोळी मार्गेच खाली चाललो आहे आणि हे विक्रोळीचं BMC गार्डन आहे माझ्या राईट साईडला. आम्ही मोस्ट ऑफ माझे व्हिडिओज जे आहेत गाण्याचे ते याच गार्डनमध्ये मी शूट केलेत आणि पुढेही तुम्हाला इथेच शूट केलेले मिळतील काही व्हिडिओज. पहिले इकडे ना काहीच डेव्हलप नव्हतं, काहीच डेव्हलप नव्हतं. पूर्ण सुनसानी लागा होता इकडे आणि आता बघा पूर्ण हराभरा. ह्या साईडला इकडे बिल्डिंग, मायफेर, त्याच्यानंतर इतक्यासुद्धा गाड्या दिसायच्या नाहीत जेव्हा मी इकडे राहिलो होते तेव्हा. इथे नर्सरी चालू केली आत्ता म्हणजे काही वर्षात झाली नर्सरी चालू केले. मी जेव्हा राहायचो तेव्हा काहीच नव्हतं इकडे. हे इकडे गार्डन आहे, तिकडे पोरं काय माणूस कुत्रा पण नसायचं. आता माणसं बरीच आहेत आतमध्ये. चला 3, 2, 1 अँड गो. चला हा श्रेयस सिग्नल बोलतात. तर आता श्रेयस सिग्नलपासून आता चाललं आहे पुढे घाटकोपरच्या दिशेने. घाटकोपर स्टेशन म्हणजे आपण सुद्धा आलो आहे आता घाटकोपरमध्येच आहोत, पण जे स्टेशन मेन मार्केट आहे ना ते तिकडे आहे. चला इथून आपल्याला घ्यायचं लेफ्ट मारल्यानंतर पण इथे सिग्नल लागलेलं आहे. बघूया पुढे. ह्या साईडला तर कोण नसेल, लेफ्ट साईडला घुसायला काही हरकत नाही तशी. चला मार्केटला घुसलेलो आहे आणि मार्केटला घुसून घाटकोपर मार्केट संडे आहे म्हटल्यावरती आज पूर्ण फुल आहे. एकदम हळूहळू चालतो मी, जेणेकरून मला सुद्धा बघता येईल आणि तुम्ही सुद्धा बघा. मागे काहीतरी ऑफर लागते 500 रुपयामध्ये, पण ऐकली नाही मी काय व्यवस्थित. चला पुढे आल्यावरती परत मागे बोलून नाही बघायचं. समोर आहे घाटकोपर स्टेशन आणि माझ्या लेफ्ट साईडला आहे रेल्वे स्टेशन. रिक्षावाले काका चला बाबा पटापट, आम्हाला पण निघायचं आहे. चला पुढे जाऊन काय फायदा नाही तिकडे. आता इथून राईट घेऊन घरी. इथे घड्याळ चांगलं मिळतात यार, पण घड्याळवाला नाही आहे यार. घड्याळाचं स्टॉल त्याने काढून टाकला आहे. शिट यार, म्हणजे ज्या कामासाठी आलो तो नाहीच आहे इथे. इथून आपल्याला घ्यायचा राईट घेतल्यानंतर अरे 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 ए ए ए ए चल 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 चल. अशा प्रकारे आईच्या गावात रोड क्रॉस करायला लागतो यार कधी कधी. जर तुम्ही थांबलात तर मग थांबलात असं आहे, मग ते तुम्हाला जाऊ देत नाही पुढे. आपल्या एरियामध्ये पोचलेलो आहे. हा आहे आपला एरिया. इथला समोर गार्डन आहे. या गार्डनमध्ये कधी कधी येतो मी असाच. घरी बॅट बॉल सगळं आहे, पण माझ्यासोबत खेळायला कोण नाही यार.
हे समोर गार्डन आहे, मस्त पोरं खेळत असतात. असं वाटतं मग की मला इथे ओळख केली पाहिजे. त्या गार्डन पार करून पुढे गेलं की माझं घर. चला, गाडी मी तिकडे पार्क नाही करत, गाडी मी या साईडला पार्क करतो. कारण घराजवळ जागा नाही आहे पार्क करायला. तिथे बऱ्याच गाड्या आधीच पार्क असतात. दिवसा वगैरे कधी गेलो तर असतात पार्क करायला जागा, कारण बरेच जण ऑफिसला इकडे तिकडे फिरायला गेलेले असतात, त्याच्यामुळे जागा असते तिथे. पण आता सगळे घरी आलेले असतात, पार्किंग पूर्ण फुल असते, म्हणून मी या साईडला पार्क करतो गाडी माझी. चलो भाई, रनवे से निकालते हैं और गाड़ी यहाँ पे पार्क करते हैं. चलो लगा यहाँ पे गाड़ी. फाइनली